शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय वाचे वदता शिवना वाचे वदता शिवना वाचे वदता शिवना वाचे वदता शिवना वरान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयाना बाधे क्रोध काम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपे सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्य निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भोलेनाथाच्या दरबारात चालू असला आपला हा 1 दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं. आपल्या भाग्याचे भाग्यविधाते लाडके आमदार आमचे प्रताप पाटील चिखलीकर प्रवीण भैया चिखलीकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी गोड नियोजन आमच्या नानांनी केलंय. नजर लागो एवढा सुंदर कार्यक्रम आहे. माळा कोळीकर मंडळी तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. जीवाला गली तळमळ व्यथा ट्रबल कमी करत आहे भेटीला गे पंढरीनाथा त्या साधकाच्या अंतकरणामध्ये त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये ज्याही वेळेस इच्छा प्रकट होईल त्यावेळेस माझ्या भगवंत कृपेची होईल. निळोबराय भगवंताच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात ए पांडुरंगा काय निळोबराय एक छोटीशी इच्छा प्रकट झाली रे पांडुरंगा मनामध्ये. एवढे नाचायला लागले पांडुरंग परमात्मा. साधू संत मेले तरी कधी साधू संतांच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रकट होत नाही काही मागत नाही आणि आज तोंडानं निळोबराय सांगतात देवा इच्छा प्रकट झाली. निळोबरायला देव म्हणले हो निळोबराय काय पाहिजे तुम्हाला सांगा ना जिल्हा परिषदेचं तिकीट देऊ का तुम्ही सांगा ना तुम्ही जिल्हा परिषद सदस्य बा मी तुम्हाला सभापती करतो तिकीट पाहिजे का तुम्हाला नाही 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 विधान परिषदचं पाहिजेत का नाही नाही विधानसभेचं पाहिजेत का नाही नाही तुम्हाला मंत्री करू का आहा देवा बाकीच्या गोष्टी अजिबात नकोय मला. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं त्याचा समागम Yeah.
याचे प्रेम विठ्ठल पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, घडो त्यांचा समागम ओ देवा. ऐका ना, अशा लोकांचा समागम द्या, अशा लोकांची संगती द्या की जे तुमच्यावर प्रेम करतात. खरं सांगू का महाराज, मानवी देहाची इति कर्तव्य हीच संगती आहे महाराज. मानवी देहाला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल, मानवी देहाच्या लोखंडाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर माझी विनंती गड्यांनो, या लोखंडानं परसापर्यंत गेलं पाहिजेत महाराज. आणि या जगामध्ये परीस म्हणजे संत आहे. या जगामध्ये साधू शिवाय तुमच्या जीवनाला गत्यंतरच नाहीये महाराज. बिनु सत्संग विवेक न होई. संतांचे संगती तेने होय शांती महत्पापा. संतांच्या संगतीचं महात्म्य सांगत असताना तुकोबराय सांगतात, सहज जरी साधूची संगत झाली तरी फायदा पहा. तेथे राम नाम होईल, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजना उद्दिष्टाचे, घडेल भोजना उद्दिष्टाचे, घडेल भोजना उद्दिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 घडेल भोजन उच्चिष्टाचे. बसणारे मंडळी, संतांच्या संगतीचं महात्म्य आहे का? तेथे राम नाम होईल श्रवण. इच्छा नसली तरी भगवंताचं चिंतन साधू करायला लावतात. ते स्वतःही देवाचं चिंतन करतात आणि भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान बरी. तिथला फायदा पहा. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या सहवासामध्ये भगवंताचं चिंतन होतं एक. आणि भोजनाचा काय विषय महाराज. एका हिंदी कवीनं सांगितलंय, संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव. संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव. खाने को मिष्टान्न मिले और अंत वैकुंठ जाय. वैकुंठात जासाल न जासाल काही सांगता येत नाही, पण खायला चांगलं भेटतं बरं. तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेला की महाराज ज्ञानोबा तुकाराम
संध्याकाळी गुलाबजाम. इतकं सुंदर आहे महाराज. प्रस्थानच्या दिवशी वजन मोजायचं आणि परत वाखरीवर वजन मोजायचं. 5 किलो वजन वाढलेलं असतं वारकऱ्याचं महाराज. पाहिजे ते आहे रे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाहीये. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती गड्यानो, साधूचा सहवास तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. अरे वाल्यासारखा माणूस फक्त 2 मिनिटांनी नारदजीने सत्संग केला. वाल्याच्या घरी काही चातुर्मास नाही केला हो नारदजीने. फक्त वाल्या कोळ्याला सांगितलं, ए वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय ना रे, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, शेवटी ते तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की कोडी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. बोलिला वाल्मिक, बिको कमी करे दादा थोडा, तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. मला सांगायला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय, स्वाभिमान वाटतो. अरे या देशाचा एक आद्य कवी एक डाकू होता. विठाला विठाला विठो कमी कर, विठाला विठाला. साधूची सहज जर भेट झाली तरी माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं. महाराज सांगतात, अर्धाक्षण घडता संतांचे संग, देणे होय शांती महत्त्वाचा, देणे होय शांती महत्त्वाचा, देणे होय शांती महत्त्वाचा. अर्धाक्षण घडता संतांचे संगती, देणे होय शांती महत्त्वाचा, देणे होय शांती महत्त्वाचा, देणे होय शांती महत्त्वाचा. संगती तेने होय शांती महत पापा. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यांनो, श्रावण मास चालू आहे, नाही साधूचा सहवास घडला तरी चालेल, पण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी म्हणजे हे संत ज्ञानोबरायच आहेत. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा म्हणजे तुकोबरायच आहेत. एवढ्या मोठ्या श्रावण महिन्यामध्ये तुकोबरायच्या गाथ्याचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गीतेचा पाठ करा. 12 महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ महिना श्रावण महिना सांगितलेला आहे महाराज. तसा मार्गशीर्षही आहे, पण श्रावण महिना सुद्धा खूप महत्त्वाचा. याचं कारण, ज्या भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली त्या माझ्या भगवान कन्हैयाचा जन्म सुद्धा या श्रावण महिन्यात आहे. मला असं वाटतं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी या महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा गोड ग्रंथ दिला. त्या ज्ञानोबरायचा जन्मोत्सव सुद्धा या श्रावण महिन्यात आहे. आणि या वर्षीचा पर्वकाळ तुमच्याने माझ्यासाठी एवढा चांगला आहे की ज्ञानोबरायला जाऊन 750वा ज्ञानोबरायचा जन्मोत्सव. कितवा उत्सव आहे? 750वा जन्मोत्सव आहे. म्हणून ज्ञानोबरायच्या नगरीतील आळंदीकरांनी एक सुंदर संस्थांनी एक संकल्प हाती घेतला की 11 किलो ज्ञानोबरायचा सोन्याचा कळस, त्यासाठी महाराष्ट्रभर भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले. हे बघा, आपल्याला मदत नाही करता आली तरी चालेल, पण बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायचा जन्मोत्सव आहे. त्या दिवशी सर्व गावकरी मंडळीने ज्ञानोबरायची एक मिरवणूक काढा, पालखी घ्या, आणि त्या पालखीमध्ये माझ्या ज्ञानोबरायचा काय ठेवा, फोटो ठेवा, अशी मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीनं काय करतोय, विनंती करतोय. करा महाराज. अरे ज्ञानोबराय तुकोबराय आहे म्हणूनच आपण लोक आज कीर्तनात आहोत. मी नारदाच्या गादीवर सांगतो, भोलेनाथाच्या दरबारात सांगतो, ज्ञानोबराय तुकोबराय जर या वारकरी संप्रदायामध्ये जन्मले नसते तर आज तुम्ही आणि मी लोक एकत्रित राहिलो नसतो. ज्ञानोबरायचे उपकार आहे, काय त्यांचे उपकार आहे, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. ते म्हणतील काय उपकार केले,
अरे तुमच्याने माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचं काम साधू संतांनी केलंय. मज निरंतर जागविते आता जागा रे भाईनो जागा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तुम्हाला आणि मला अज्ञान अंधकारामधून जागवण्याचा प्रयत्न केला, म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संगती अशा माणसाची करा की ज्या माणसाचं देवावर प्रेम आहे, ज्याचं स्वतःच्या बायकोवर अशा माणसाची संगती नाही सांगितली. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम कीर्तनी नाही, ज्यांचे प्रेम आश्रमी नाही, ज्यांचे प्रेम बायको नाहीये, ज्यांचे प्रेम समाज नाहीये, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. निळोबरायला देव सांगू लागले, ओ निळोबराया, अहो माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? तो फायदा तुकोबराया भंगा निळोबराया भंगाच्या दुसऱ्या चरणात. सद त्याच्या ऐकता गोष्टी, सद त्याच्या ऐकता गोष्टी, हरी बोल जय हो. क्या बात है. द्वितीय चरणामध्ये निळोबराय त्यांच्या संगतीचा फायदा सांगतात. लक्ष द्या कीर्तनाकडे. ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे, ज्यांचं प्रेम भगवंतावर आहे, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर महाराज सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. मायबाप, तुम्ही भाग्यवान आहात माळा कोळीकर मंडळी. हा परिसर खूप पुण्यवान लोकांचा जन्माला आहे. महाराज उमरजकर माऊलींचा परिसर आहे. हा कोणाचा परिसर आहे? उमरजकर माऊलींचा. मला वाटतं मोतीराम महाराज सुद्धा आपल्या गावाला कीर्तनाचा नियम त्यांचा होता, बरोबर आहे का नाही? म्हणजे खूप थोर मोठ्या महात्म्याने, ज्यांनी आपलं जीवन संप्रदायासाठी व्यथित केलं, ज्यांनी आपलं जीवन संप्रदायासाठी खर्च केलं, अशा महात्म्याचे कीर्तन ऐकणारे लोक आहात तुम्ही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे अशा महात्म्याचं श्रवण करा की ते श्रवण केल्यानंतर तुमचा परमार्थ दृढ झाला पाहिजे, परमार्थाविषयी विश्वास वाढला पाहिजे, परमार्थाविषयी श्रद्धा वाढली पाहिजे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. माणसाच्या सहज बोलण्याने माणसाचं वाटुळ आहे. माणसाच्या सहज बोलण्याने सुद्धा माणसाचं वाटुळ आहे. अरे आपल्यासारखा माणूस सहज बोललो तरी एका सप्त्याचे 2 होतात सप्ते. ही आपल्या वाणीची ताकद आहे. माझी या सत्यवादाचे वाचा केली बहुत कल्प. आपण सहज जरी बोललो तर बिनविरोध होणारी निवडणूक लागल्याशिवाय राहत नाही.
आपण सहज जरी बोललो तर एका दिंडीच्या 2 दिंड्या होतात. आपण सहज जरी बोललो तर संस्थांमध्ये सुद्धा फाटा फुटल्याशिवाय राहत नाही. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे. सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकविती. वाल्या कोळ्याला सहज सांगितलं होतं, त्याच्यासाठी काही कष्ट नाही घेतले नारायणजीने. काही चातुर्मासात काही वृत्ती प्रभाकर आहे, विचारसागर आहे, काही उपनिषदाचा उपदेश नाही 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 काहीच नाहीये. फक्त सहज बोलले, वाल्या ए वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो शेवटी तुला कोणीच्या संकटातून सोडवणार नाही. हे सहज साधूचं बोलणं काय आहे? साधूच्या सहज बोलण्याने माणसाचा जीवनाचा उद्धार आहे. आणि आपण सहज जरी बोललो तर एका घरात 2 घरं झाल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यानो, होईल तोपर्यंत साधूचं श्रवण करा, संतांचं श्रवण करा. काही महात्मे या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, भारतामध्ये होऊन गेले. त्यामध्ये डोंगरेजी महाराज म्हणून खूप मोठे भागवताचार्य होऊन गेले. ते कथा करायचे तर समोर माणसं बसलेले का काहीच नाही, ती खाली मान घालून एकदम सुंदर भगवंताकडे पाहून आपली कथा करायचे. अजून स्वामी राम सुखदासजी हे खूप मोठे महात्मा होऊन गेले. त्यांचे जर पुस्तकं तुम्ही पाहिले तर 2 रुपये, 10 रुपये, 8 रुपये, 5 रुपये पुस्तकाची किंमत आहे. एक पुस्तक आहे त्यांचं, हम ईश्वर को क्यों माने, 2 रुपये किंमत आहे त्याची. गीता प्रेस गोरखपूरला जर गेले तर किंमत किती त्या पुस्तकाची? 2 रुपये. त्यांना एका महात्म्याने विचारलं होतं, एका नास्तिकाने विचारलं, का हो देवच नाहीये? त्यांनी सांगितलं, देव नाही या शब्दात देव आहे हे सिद्ध होतं. लक्ष देऊन ऐका. देव नाही म्हणणारे लोक जे आहे ना, तर देव आहे हे नाही म्हणण्यातच सिद्ध होतं. याचं कारण, जी गोष्ट नसते तिच्याविषयी चर्चा नसते, जी गोष्ट असते तिच्याविषयी चर्चा असते. तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये वर्णन केलंय. त्या नास्तिकाला विचारलं, क्यों भाई आपने कभी घोडे के अंडे देखे क्या? तो म्हणे, महाराज घोड्याला कुठं अंडे असतात का? मग ज्या गोष्टी नसतात तिच्याविषयी चर्चा होत नाही. देव आहे म्हणून देवावर चर्चा आहे. देव जर नसता तर देवाविषयी चर्चाच झाली नसती. महाराज मी खरं सांगू का, जे देवाविषयी वाईट बोलतात, जे साधू संतांविषयी वाईट बोलतात, जे धर्माविषयी वाईट बोलतात, अरे देवाविषयी वाईट बोलण्याचं भाषण करण्यासाठी निघाले नास्तिक लोक, ते सुद्धा देवाचं दर्शन घेऊन जातात. देवा आज मी तुझ्याविषयी लय वाईट बोलणार आहे, बरं सहन करून घे. म्हणून माझी विनंती गड्यानो, संगत अशा लोकांचं श्रवण करा. हल्ली परमार्थामध्ये खूप मोठी अफवा पसरली की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. जुने मंडळी, कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती, आजही घसरली आणि उद्याही घसरली नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाहीये. महाराज आपल्याला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजेत, आपली कीर्तनात लाल करणारा कीर्तनकार पाहिजेत. आपल्याला अभंग सोडवणारा कीर्तनकार अजिबात नकोय, अभंगावर बोलणारा कीर्तनकार नकोय. मग आता जैशी परजा पैसा बघता, बरोबर आहे का नाही? अजिबात नाहीये. म्हणून कीर्तन ही परंपरा नामदेवरायांची आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, ही परंपरा ज्ञानोबराय तुकोबरायनं सुरू केलेली आहे. आणि ज्या परंपरेमध्ये जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ही परंपरा ज्या महात्म्यांनी सुरू केली, ती परंपरा खराब होण्याचं काही कारणच नाहीये. परंपरा ही वारकरी लोकांनी चालवली, परंपरा ही फडकऱ्यांनी चालवली, परंपरा ही एकनिष्ठ असणाऱ्या लोकांनी चालवली. म्हणून माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, सहज आपण अशा लोकांचं श्रवण करा की त्याचं श्रवण केल्यानंतर माणसाचा परमार्थ दृढ झाला पाहिजे. विठाला विठाला वाढदिवसाचं कीर्तन हे कीर्तनकाराच्या मनावर नसतंच तुमच्या तिकडं. ज्यावेळेस साहेब येतील त्यावेळेस सोडायचं. मग आता साहेब जर 4 वाजेला आले तोपर्यंत आपण कीर्तन करायचं म्हणजे अवघडच आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? ऐका, महाराज सांगतात अशा लोकांचा समागम दे की त्यांचं समागम केल्यानंतर निश्चित माझ्या जीवनामध्ये चांगलं श्रवण करायला मिळेल. महाराज सांगतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. परमार्थाविषयी श्रद्धा वाढते, परमार्थाविषयी भाव वाढतो, परमार्थाविषयी प्रेम वाढतं. पण कोणाच्या संगतीमुळं? ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे. काही तुको निळोबराय भगवान परमात्म्याकडे गेले, ओ देवा ऐका ना, वाया गेलंय माझं जीवन, अनुतापाशी दुनिव चढे. देवा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनुताप कधी झालाच नाही. झाला तो वैताग झाला, पश्चाताप सुद्धा झाला नाहीये. संसारिक माणसाच्या जीवनामध्ये वैराग्य हे होणं शक्यच नाहीये. झाला तर वैराग्य होतो, बायको रागवली की वैराग्य होतं, पोरगं नाही ऐकलं की वैराग्य होतं. संसाराचं गणित असं आहे,
कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाहीये. कधी कधी तर असं वाईट वाटतं, दारू पिऊन काही माणसं म्हाताऱ्याला गल्लीत मारतात तरी म्हातारं म्हणतात महाराज आपलेच दात आहे ना आपलेच होतं. एवढा निर्लज्जपणा संसारात नसला पाहिजे महाराज. अरे घरच्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढून देण्याच्या अगोदर आपण घर सोडलं पाहिजेत. काळ सारावा चिंता नाही, एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, मस्त आनंदात भगवंताचं चिंतन करायचं. निळोबराय देवाला सांगतात, देवा वाया गेलंय माझं जीवन, वाया गेलंय. तुम्हाला आणि मला कधी असं वाटलंच नाही की आपलं जीवन वाया चाललंय, पण देवा ऐका ना, चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, त्याच्यामुळं फायदा किती सुंदर झाला पहा. वैराग्य वाढे चढोवडी, वैराग्य वाडे चढोवडी, वैराग्य वाढे वैराग्याचा आपला संबंधच आला नाही. इह लोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात महाराज. लोक पोरगीच देत नाही हा म्हणतो मी ब्रह्मचारी, अजिबात नाही. वैराग्य विचारा भरत राजाला, 18 भार वनस्पती फुले फुले ओळती, ज्या घरी कुलश्री या राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कांसया सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ज्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं, सगळ्या गोष्टीचा त्याग केला. अरे तुकोबरायला वैराग्यवान म्हणा. 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन होती. तुकाराम महाराजाला त्यावेळेस कोणी बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, महाराज म्हणत नव्हतं, बुवा नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये तुकोबरायला तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. अरे महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याच्या कीर्तनाला येऊन बसत असेल, त्या महात्म्याचे शिष्य होते. साधा तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला, तुम्ही कोणालाच भेट नाही. कोणा रवी दमदाटी करता म्हणता मी आमदाराचा माणूस आहे. 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्ही कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. तुकोबरायकडे गरिबी असेल, तुकोबराय सारखा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. पहिली कर्जमाफी जर या महाराष्ट्रात कोणी केली असेल तर तुकोबरायने केलेली महाराज. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडलाय, सगळं धन लोकांचं गेलं, खायला नाही. तुकोबरायने लोकांनी जे पैसे दिले होते त्या वह्या तुकोबरायने घेतल्या आणि कुठं नेऊन टाकल्या? इंद्रायणी डोहामध्ये टाकल्या. आणि परमार्थिक ऐश्वर्य जर तुकोबरायचं पाहायला गेले तर महाराज सांगतात, मोक्ष आमा घरी कामारी हे दासी, कामारी हे दासी, मोक्ष आमा घरी कामारी ते दासी, मोक्ष आमा घरी कामारी ते दासी.
मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे. आता मोक्ष ज्यांच्या घरी कामारी म्हणजे दासी म्हणून काम करतोय त्या तुकोबराकडे काय कमी असेल महाराज? अजिबात नाहीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, वैराग्य हे फक्त तुकोबराला शोभून दिसतं. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोय, परविया नारी रुक्मिणी समान. कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव. कुटुंबात त्याजे सर्व वस्तू, कुटुंबात त्याजे सर्व वस्तू, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव. सर्व वस्तू कुटुंब त्यागे सर्व वस्तू, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव, कामनेच्या त्यागे वैरागे हे नाव. कामनेच्या त्यागे वैराग्य हे नाव. नाव. अरे कामना कोणतीही असू द्या, प्रसिद्धीची कामनाचे, स्त्री विशेष कामना असणं असं महत्वाचं नाहीये. पैशाविषयी असणारी कामनाचे, समाजाविषयी असणारी कामनाच आहे. आपल्या अंतकरणामध्ये सांगतात, ए देवा ऐक ना, अनुतापासी दुनी वचडे. चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं श्रवण केलं, त्याच्यामुळे परमार्थामध्ये मला काय झालं? वैराग्य झालं. निश्चित आपल्याला सुद्धा परमार्थाविषयी वैराग्य झालं पाहिजे महाराज. किती जरी परमार्थ केला, किती जरी संसार केला, संसार किती जरी केला तर संसाराचं गणित आतापर्यंत कोण सुटलं नाही, म्हणून सुटण्याच्या भानगडीत पडू नका. हे ज्ञानोबराय संसाराचं वर्णन करत असताना सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. सर्वांचे प्रमाण ऐकू 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 हे प्रमाण ऐकू ऐकू कान हँग झालाय, पण संसार आतापर्यंत कोणाचा परिपूर्ण झाला? मग जी गोष्ट परिपूर्ण होत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करतात कशाला? परिपूर्ण जगाचा मालक आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांची संगत करावं लागेल. कोणाची करावं लागेल? चांगल्या लोकांची संगत करावं लागेल. नुसतं चांगल्या लोकांची संगत करून फायदा नाही, चांगलं ऐकावं लागेल. आणि चांगलं ऐकलं की परमार्थाविषयी विश्वास वाढल, परमार्थाविषयी दृढता वाढल, परमार्थाविषयी श्रद्धा वाढल. आणि एकदा का परमार्थाविषयी 3 गोष्टी वाढल्या की निश्चित तुम्हाला संसाराविषयी अंतकरणामध्ये वैराग्य होणार. वैराग्य वाढे सोडवडी
हरिभक्तीपरायण गोपीनाथ बुवा केंद्रे संगीत अलंकार हे समोर गातील. त्यांना नामदेव बुवा वदाडे संगीत अलंकार साथ करतील. घडो त्याचा समागम 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 ज्याचे प्रेम हे विठ्ठली ज्याचे प्रेम विठ्ठले विठ्ठली विठ्ठली सद ज्याच्या ऐकता गोर हे राम सद ज्याच्या ऐकता गोष्टी त्यांचे प्रेम विठ्ठल त्यांचे प्रेम विठ्ठल सद त्यांचा ऐकता कोटी सद त्यांच्या ऐकता कोटी कोटी ऐकता कोटी घडो त्याचा समागम राम घडो त्याचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली ज्याचे ज्याचे प्रेम हेरा प्रेम विठ्ठले ज्याचे प्रेम विठ्ठली ज्याचे प्रेम विठ्ठली सद त्यांच्या ऐकता गोष्टी सद त्यांच्या ऐकता हे त्यांचे प्रेम विठ्ठल
ऐकता गोटी परमार्थ पोटी दृढावे दृढावे परमार्थ मोठी दृढावे तपासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढुवडी. वैराग्य एकदा परमार्थात वाढलं की परमार्थाचा शेवटचा फायदा निळामने वाढे भाव.
संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे.